श्री रामविजय कथासार अध्याय 29. इंद्रजितांचे कपट, लक्ष्मणांचा पराक्रम, इंद्रजितांचा वध. या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास कपटी शत्रूवर विजय मिळेल. चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. विजय आणि पराक्रमाच्या दुर्दम्य इच्छेने इंद्रजित रणांगणाकडे निघाले. त्यावेळी त्यांनी एक विलक्षण कपट केले. मंत्रविद्येने एक मायावी जानकी निर्माण केल्या. त्यांना येताना पाहून हनुमंत कपी सैन्य घेऊन त्यांच्यावर धावून गेले. पण रथामध्ये सीतामाईंना बसलेल्या पाहून ते एकदम थबकले. इंद्रजित त्यांना म्हणाले, अहो मर्कट, याच आहेत ना तुमच्या स्वामिनी श्रीरामांच्या पत्नी. यांनीच आमच्या कुळाचा संहार घडून आणला. या स्त्री नाहीत, त्रेतायुगातल्या कृत्या आहेत. या सुंदर आहेत म्हणून माझ्या पिताजींनी यांना पळवून आणले, पण काहीही उपयोग झाला नाही. या कलहाच्या कारण झाल्या. यांच्यामुळेच लंकेला धोका उत्पन्न झाला. मग अनर्थास कारण झालेल्या या जानकींना जिवंत ठेवण्यात काय अर्थ आहे? मी यांना मारूनच टाकतो. मग त्यांनी खड्ग उपसले आणि त्या सर्वांच्या देखत मायावी जानकींचे मस्तक धडावेगळे केले. मग ते त्वरेने निकुंभिलेस निघून गेले. तिथे अभेद्य रथ प्राप्त करण्यासाठी यज्ञ करू लागले. सरळ मनाच्या मारुतींना ते कपट कळलेच नाही. सीतामाई खरोखरच मारल्या गेल्या असे वाटून ते ऊर बडवू लागले. अनिवार्य शोकाने त्यांना मूर्छाच आली. सावध होऊन ते पुन्हा रडू लागले. हाय हाय, आज हे काय घडले? माझे सर्व प्रयत्न वाया गेले. आता कोणत्या तोंडाने रामरायांपाशी जाऊ? हे दुःखद वृत्त त्यांना कसे सांगू? दैवाने माझ्यावर ही काय वेळ आणली, असे म्हणून ते गडबडा लोळू लागले. ते धावतच राघवांपाशी गेले आणि त्यांच्या चरणांवर पडून मोठ्याने आक्रोश करू लागले. त्यांची अवस्था पाहून कपिवीर भयभीत झाले. राम लक्ष्मणही गडबडले. त्यांनी काय झाले असे विचारले असताना हनुमंतांनी इंद्रजितांनी सीतामाईंचा माझ्या देखत शिरच्छेद केला असे सांगितले. ते दुःखद वृत्त ऐकताच कपी सैन्यात एकच हाहाकार माजला. राम लक्ष्मणांवर जणू वज्रघात झाला. त्यांच्या शरीरात त्राणच उरले नाही. डोक्याला हात लावून दोघेही मटकन खाली बसले. जानकींचे गुण आठवून श्रीराम शोकावेगाने रडू लागले. लक्ष्मणांनी स्वतःला सावरले. ते त्यांचे सांत्वन करू लागले. म्हणाले, दादा, मिथ्या मायेची खंत कशाला? जे आकाराला आले आहे ते आज ना उद्या नाशच पावते. म्हणून विवेकाने मोहाचे खंडन करावे असे गुरुदेव वशिष्ठांनी आपल्याला पूर्वीच सांगितले आहे. तुम्ही साक्षात परब्रह्म आहात. हे जग म्हणजे तुमच्या मायेने निर्माण केलेला संभ्रम आहे. त्यात अडकू नका. सीता या तुमच्या चिरशक्ती आहेत. त्या तुम्हाला सोडून जाऊच शकत नाहीत. आता मीच रावणांचा वध करतो, देवांची मुक्तता करतो. तेवढ्यात बिभीषण धावत आले व म्हणाले, प्रभू, सीतामाई सुखरूप आहेत. मी लंकेत दूत पाठवले होते. त्यांनी तसे खात्रीने सांगितले आहे. इंद्रजितांनी कपटविद्येने खोट्या जानकी निर्माण करून त्यांचा वध केला आहे. हनुमंत भोळे आहेत, त्यांना ते खरे वाटले. ते ऐकून सर्वांना एकदम हायसे वाटले. त्यांनी बिभीषणांचे आभार मानले. या प्रकारामुळे राम लक्ष्मणांसहित समस्त कपिवीरांच्या मनात इंद्रजितांबद्दल कमालीची चीड उत्पन्न झाली. त्यावेळी बिभीषणांनी श्रीरामांना एक गुप्त खबर दिली. ते म्हणाले, प्रभू, निकुंभिला भुवनात इंद्रजित कपट हेतूने एक यज्ञ करत आहेत. त्या यज्ञकुंडातून एक तेजस्वी रथ अर्धा बाहेर आलेला आहे. हे कार्य सिद्ध झाल्यास ते कोणालाही आटोपणार नाहीत. आजपर्यंत त्यांनी सातत्याने विजयच मिळवला आहे. म्हणून आधी त्यांचा यज्ञ उद्ध्वस्त करा. 12 वर्ष ब्रह्मचारी व निराहारी राहिलेल्या वीरांकडूनच त्यांना मरण येणार असे भविष्य आहे. ती खबर ऐकून राघवांनी हेतुपूर्वक लक्ष्मणांकडे पाहिले. तेव्हा ते धनुष्यबाण सरसावून जाण्यास निघाले. श्रीरामांनी त्यांना काही अस्त्रांचे मंत्र सांगितले. आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला आणि यशस्वी भव असा आशीर्वाद दिला. मारुती आणि बिभीषण या दोघांना त्यांच्याबरोबर पाठवले. त्यांच्या समवेत अन्य वीरही निघाले. बिभीषण मार्ग दाखवत होते. अंगदांनी लक्ष्मणांना खांद्यावर घेतले होते.
निकुंभिलेतील दुर्ग चढाईच्या दृष्टीने दुस्तर होता. वानरांनी उड्डाण करून त्यात प्रवेश केला. इंद्रजित एका विवरात यज्ञ करत होते. त्याभोवती भूते पहारा देत होती. हनुमंतांनी त्यांना मारून झोडपून पळून लावले. विवरात प्रवेश करून ते एका विस्तीर्ण दालनात आले. इंद्रजित रक्ताने अंघोळ करून केस मोकळे सोडून रक्तवर्ण वस्त्रे नेसून वज्रासनात बसले होते. यज्ञ धडधडून पेटला होता. त्यातून एक तेजस्वी रथ अर्धा बाहेर आला होता. ते मोठ्याने मंत्रोच्चार करून नरमुंडांचे व रक्तामांसांचे हवन करत होते. तोच हनुमंतांनी मोठा शिलाखंड टाकून ते यज्ञच उद्ध्वस्त करून टाकला. त्यातील अग्नी चहूकडे विखुरला. रथ यज्ञकुंडात लुप्त झाला. वृषभांनी इंद्रजितांच्या पाठीवर आपलेच मलमूत्र टाकले आणि तेथील यज्ञपात्रे तोडून फोडून हवनद्रव्य सांडली. ते पाहून ते फारच उद्विग्न झाले. इंद्रजितांना वानरांच्या गर्जना ऐकू आल्या. तेव्हा ते निकुंभिलेत घुसलेले आहेत हे लक्षात घेऊन ते पटकन विवराबाहेर आले आणि रथारूढ होऊन असुर सेनेसह त्यांच्यावर धावून गेले. संतापलेल्या कपिवीरांनी असुरांवर द्वेषाने चढाई करून भयंकर उच्छाद मांडला. राक्षसांच्या प्रेतांचे खच पाडले. ते पाहून इंद्रजित कपिसैन्यांवर भयंकर शरवर्षाव करू लागले. त्यांना लक्ष्मणांनी चोख प्रत्युत्तर दिले. दोघेही एकमेकांना हिणवून द्वेषाने बाण सोडत होते. त्यांच्यात भयंकर युद्ध पेटले. कोणी कोणास आवरेना. मग सुरू झाले अतिभीषण अस्त्रयुद्ध. इंद्रजितांनी लक्ष्मणांवर पर्जन्य अस्त्र सोडले. त्यामुळे भयंकर पाऊस पडू लागला. त्यांनी वातास्त्राने त्याचे निवारण केले. इंद्रजितांनी पर्वतास्त्र पेरून वातास्त्र थोपवले. सौमित्रांनी वज्रास्त्राने पर्वतास्त्राच्या ठिकऱ्या उडवल्या. इंद्रजितांनी अग्निअस्त्र टाकले. त्यांनी सागरास्त्राने त्यांचे निवारण केले. इंद्रजितांनी अगस्तिमंत्र म्हणून सागरास्त्र निभ्रष्ट केले. लक्ष्मणांवर पापास्त्राने हल्ला केला. तेव्हा त्यांनी नाममंत्राचा जप करून पापास्त्राला भस्म केले. अशा प्रकारे त्यांचा प्रत्येक अस्त्रप्रहार त्यांनी प्रभावहीन केला. जांबुवंत, हनुमंत, कपिवीर आणि आकाशात जमलेले देव मोठ्या कौतुकाने तो पराक्रम पाहत होते. लक्ष्मण अस्त्रांनाही हार जात नाहीत. हे पाहून इंद्रजितांनी मेरू मंदाचारांच्याही ठिकऱ्या उडवतील असे 5 कठोर बाण मारले. ते त्यांच्या छातीत रुतले. त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर जागीच गतप्राण झाला असता. पण ते शेषावतार असल्यामुळेच त्यांनी तग धरला. त्यांनी न डगमगता 9 तेजस्वी बाण मारले. ते इंद्रजितांच्या कपाळात घुसले. त्यातून वाहणाऱ्या रक्ताने त्यांचे तोंड रक्तबंबाळ झाले. बिभीषण लक्ष्मणांच्या मदतीस धावले. त्यांनी आपली गदा प्रचंड वेगाने इंद्रजितांवर भिरकावली. पण त्यांनी बाणाने तिचे तुकडे तुकडे करून टाकले. मग 5 बाण मारून बिभीषणांना गंभीर दुखापत केली. ते पाहून संतापलेल्या जांबुवंतांनी धावत जाऊन हाताच्या एका फटकाऱ्यातच त्यांच्या रथाचा व अश्वांचा चक्काचूर केला. इंद्रजित जमिनीवर उभे राहून युद्ध करू लागले. ते पाहून हनुमंत, नल, नील, ऋषभ, अंगद, शरभ, गवय, गवाक्ष, कुमुद, मैंद आदी वानरवीर त्यांच्यावर चहूकडून तुटून पडले. पण त्यांच्या पर्वत माऱ्याला त्या रणधुरंधर मेघनादांनी जराही भीक घातली नाही. त्यांनी विजेच्या चपळाईने अनिवार शरसंधान करून त्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. चतुर इंद्रजित मायाशक्तीने आकाशात उडाले आणि मेघांच्या आड लपून वानरांवर बाणांचा अतिवर्षाव करू लागले. तेव्हा हनुमंतांनी अद्भुत किमया केली. लक्ष्मणांना तळहातावर घेऊन ते मेघनादांपेक्षा उंच उडाले. लक्ष्मण अधिक उंचीवरून त्यांच्यावर बाण मारू लागले. आकाशातले ते युद्ध फारच प्रेक्षणीय होते. लक्ष्मणांनी त्यांना पुरते रोखले. आता काहीच चालणार नाही हे लक्षात येताच इंद्रजित खाली उतरले. तेव्हा लक्ष्मणांसहित हनुमानही खाली उतरले. समोरासमोर अनिवार्य युद्ध पेटले. दोघेही मोठमोठ्याने गर्जना करत प्रतिहल्ले करू लागले. दोघेही रक्ताने निथळत होते. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. त्या समयी दोघांसमोर केवळ एकच उद्दिष्ट होते
शत्रुयोद्ध्याचा विनाश. लक्ष्मणांनी रामनाम मुद्रांकित असा दैदिप्यमान बाण धनुष्यावर चढवला आणि मनोमन म्हणाले, जर श्रीराम हेच मायातीत शुद्ध चैतन्य असतील, पत्नी असूनही मी ब्रह्मचर्याचे पालन केले असेल, मी 14 वर्ष निराहार राहिलो असेल, मी काया वाचा मनाने रामचंद्रांची सेवाभक्ती केली असेल, सीता या जगन्माता व पतिव्रता असतील, हनुमंतांनी रामरायांचे खरोखरच दास्यत्व केले असेल आणि रामनामाच्या प्रभावाने हलाहल प्राशनामुळे शिवकंठाची झालेली आग शमली असेल, तर या एकाच बाणाने इंद्रजितांचा शिरच्छेद होईल. दुसऱ्याच क्षणी त्यांनी प्रत्यंचा आकर्ण ओढून तो बाण सोडला. इंद्रजितांना प्रतिबाण मारण्याची उसंतच मिळाली नाही. महावेगाने सनसनत आलेल्या त्या बाणाने इंद्रजितांचे मस्तक व दोन्ही भुजा धडावेगळ्या करून उंच उडवल्या. भुजा लंकेत जाऊन पडल्या. त्यांचे खाली येणारे मस्तक ऋषभ कपींनी धाव घेऊन वरच्यावर झेलले. इंद्रजितांच्या वधाने वानरसेनेत आनंदाला उधाण आले. त्यांच्या जय जयकाराने दाही दिशा दुमदुमल्या. देवांनी पुष्पवृष्टी केली. त्यावेळी देवराज इंद्रांचा आनंद गगनात मावत नव्हता. राक्षसांची सेना निकुंभिलेतून पळत सुटली. कपिवीरांनी लक्ष्मणांना उचलून घेतले. बिभीषणांनी त्यांच्या धैर्याची व असामान्य पराक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. हनुमंतांनी घायाळ लक्ष्मणांना आपल्या खांद्यावर बसवले. इंद्रजितांचे मस्तक घेऊन ते सर्वजण हर्षयुक्त हुबकार करत श्रीरामांना भेटण्यासाठी निघाले. इकडे लक्ष्मणांच्या चिंतेने राघवांना पुरते ग्रासले होते. त्यांनी आपली चिंता सुग्रीवांना बोलूनही दाखवली. ते त्यांना धीर देत होते. तेवढ्यात वानरवीरांनी पुढे येऊन इंद्रजितांचा वध झाल्याचे शुभवृत्त सांगितले. ते ऐकून त्यांना परमानंद झाला. सुग्रीव लक्ष्मणांच्या स्वागतासाठी पुढे धावले. त्यांनी आणि बिभीषणांनी त्यांना हनुमंतांच्या खांद्यावरून उतरवले. त्यांच्या दोन्ही हातांना धरून श्रीरामांपाशी आणले. तेव्हा सौमित्रांना सुखरूप पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांनी त्यांना दृढ आलिंगन दिले व म्हणाले, लक्ष्मण, तुम्ही धन्य आहात. इंद्रजितांचा वध करून तुम्ही फारच मोठा पुरुषार्थ केला आहे. तुमची ब्रह्मांडात कीर्ती होईल. त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्या स्पर्शाने त्यांचा श्रमपरिहार झाला. सुसेनांनी त्यांच्यावर ताबडतोब उपचार केले. त्यामुळे त्यांचा देह पूर्ववत झाला. त्यांच्या अंगात पहिल्यासारखी शक्ती आली. रामप्रभूंनी सर्व कपिवीरांची भेट घेतली. बिभीषणांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. श्रीरामांनी इंद्रजितांचे मस्तक पाहिले व ऋषभांना म्हणाले, इंद्रजित महापराक्रमी होते. त्यांचे मस्तक तुम्ही नीट सांभाळून ठेवा. अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय 29 समाप्त होत आहे.